गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता नाश्ता करून आलेलो आहोत. हा आहे आमचा टेंट. सो झाडाखाली हा एक टेंट आहे आणि हा एक टेंट आहे. चला आपण जाणार आहोत. कुठे जाणार आहे अक्षय? महादेवाच्या मंदिराकडे. हे आहे सुधागड. सुधागडचा टूर देऊया. आम्ही आता चाललोय महादेवाच्या मंदिराकडे. एवढ्या पॅचमध्येच रेंज येते पण बरं आहे, अलिप्त नेटवर्कपासून छान वाटतंय जरा. इथे पण टेंट्स आहेत इथे जागोजागी. काल रात्री आज सकाळी जेवढे पण आलेत त्यांनी टेंट्स लावलेत. आज पण येतील, उद्या सकाळी पण येतील खूप सोहळ्यासाठी. इथे वरती पण लावलेत, इथे पण लावलेत टेंट्स. की फक्त यंग येतात, तरुण येतात, तर असं नाही आहे. हा काकू 60 तरी असतील ना मिनिमम. पाठी टेकवत टेकवत वरती गडावर आल्यात. इच्छा पाहिजे, इच्छा. हाच डोंगर इतका वरती आहे, तो अजून किती वर आहे. कुठे? इथे बसलेला तू आणि दीदी. 2021 21ला लग्न झालं त्यांचं. हे देवीचं मंदिर आहे, इथे पूजेला बसतात. खाली चोरवाट होती ना, ती आहे ना तिकडे. पूर्ण तटबंदी दिसते. आज रात्री इथे सगळा सोहळा पार पडणार. मशाल उत्सव झाल्यानंतर सगळे इथे करणार. सुधागडावरील भोराई माता मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. याच नावावरून सुधागडाला भोरबगड असेही म्हटलं जातं. हे मंदिर प्राचीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. नवरात्रीत तर इथे खूप मोठा उत्सव असतो आणि अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी इथे येतात. अक्षय हे काय आहे? विरगळी येते या म्हणजे? त्या काळात जे वीर म्हणजे लढाई करताना वगैरे जे शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ आहेत या विरगळी. ह्या सगळ्या अस्तव्यस्त होत्या तिथे या ठिकाणी पडलेल्या. हां तर आता त्यांचं चुलीचं व्यवस्थित संवर्धन करून द्या. आणि हे छोटे छोटे आहेत ते आधीच्या काळात अज्ञात वीर होते, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेलं समाज. ओके. इथे बरेच आहेत. आता कुठे चाललोय आपण अक्षय? महादरवाजाकडे. हां तिथून खाली महादरवाजा आहे. डोंबिवलीची संस्था आहे. आता आपण महादरवाजाकडे चाललोय. हं. आता आज आता जाणार आहे खालती. हां आज रात्री मशाल मिरवणुकीला जाणार आहे आणि उद्या सकाळी परत पालखी जेव्हा हां पालखी सोहळा असेल तेव्हा. तेव्हा परत आपण खाली जायचं. असं तीनदा आपल्याला खालती वरती करायला लागतं. ओके. आता गडावर तर आपण एकदम पूर्ण टॉपला आलोय. हो. आता परत परत दुसऱ्या साईडने आपण चाललोय खाली महादरवाजाकडे. थोडंसंच आहे हे, एवढंच आहे ना. हो. आणि आज संध्याकाळी काय काय कार्यक्रम असणार आहेत आपले? इथे होतील ना त्या मंदिराजवळ? हो. पहिलं तर मशाल मिरवणूक असेल, हां. मग दानपट्टा सोहळा असेल, वाव. रात्री जेवण झाल्यावरती आणि मर्दानी खेळ वगैरे. हो भजन कीर्तनचा कार्यक्रम असतो. हं. आणि तो कार्यक्रम खरंच खूप खूप जास्त बघण्यासारखा असतो. सो स्टे ट्यून. आकाश, माझ्याकडे ना फोटो आहे माझा आणि बारागड परिवाराचा. तो दरवाजा आपण जो खालती बघणार आहे ना, तो वरतून आम्ही खालती इथपर्यंत घेऊन आलेलो त्यावेळेस. म्हणजे खालून वरती चढवला आणि परत वरतून खालती आणलं. इथे आणला या साईडला. कसं सगळ्या 200-300 मुलं होती, सर्व मुलांनी मिळून आणलेला होता बारागड परिवाराने. बापरे. इकडे हारांच्या पिशव्या आणि माईकच्या पिशव्यांवरती काल घेऊन यायला. हो ना, एवढा दम गेला. एवढा मोठा दरवाजा कसा चढवला असेल. आता तो दरवाजा
बघूया नक्की काय आणि कसं आहे ते. चार नवाब आणि रिपोर्टर छान वापकी साथ नमस्कार सर. काश हे बघ बिबट्याचे पाय कुठे गडावरती आहे ना, तर बोललो असतो काहीतरी शाब्दिक. बिबट्याचे पाय. हे बिबट्याचे पाय आहेत. आकाश पहिल्यांदा आला म्हणून त्याला काही सांगतो काय रे. केमिकल रिॲक्शन. केमिकल रिएक्शन आहे ती दगडांवरती, त्याच्यामुळे त्याला खड्डे पडले. हाय ना, हा आमचा अर्धवट राव आहे जो पूर्ण विराम कुठे घेतो ते कळत नाही. याचं संवर्धन करतात किल्ल्याचं. आता ते संध्याकाळसाठी साफसफाई वगैरे करतात आणि इथे चालू आहे तयारी. इथून पण रस्ता आहे ना वरती यायला. किती छोटा मुलगा आलाय हा. सी किती छोटी छोटी मुलं आहेत. दौडीत सोडणार सागर शुभाचे होणार आम्ही गड्या डोंगरचे राहणार सागर शुभाचे होणार. जगदंबेच्या कृपा प्रसाद संघाची या आशीर्वाद. जगदंबेच्या कृपा प्रसाद संघाची या. तो दरवाजा मी तुम्हाला सांगत होते रायगड ग्रुपमधल्या मुलांनी आणलाय खालून वरती. तो हा दरवाजा खालून वरती चढवलाय 200 मावळ्यांनी. केवढा ह्यूज दरवाजा आहे हा. ह्याची फ्रंट साईड पण दाखवते. सगळं डेकोरेशन करून आम्ही आलोय जेवायला. इथे सगळी तयारी चालू आहे. सगळे रेस्ट करतात, काही ना काही कोणी ना कोणी कामं करतात. ते जेवायला बसलेत आणि तिथे आहे चूल, ते मी तुम्हाला दाखवते. सो ही अशी पंगत आहे. हे जेवण वाटतात जे आहे काल सामान आणलेलं ते यांसाठी. ही चूल आहे, स्वयंपाकघर आणि सगळं खालून आणलं जातं सामान, धान्य. आणि इथे आचारी आहेत ते बनवतात. मावळे आम्ही लढणार सागर शुभाचे. भारी जेवण